नमस्कार. आपलं मतदान झालेलं आहे या ठिकाणी दुर्दैव केंद्रावरती आपण मतदान केलेलं आहे. आपलं नाव काय? चंद्रकांत शिवराम जाधव. जाधव. दुर्दैव मतदान केंद्रावरती नेमकं कशा पद्धतीनं आपण मतदान केलं? मतदान चांगल्या प्रकारे चालू आहे. मतदानाबद्दल कुठली अडचण नाही. बरं. सगळ्या फळा वगैरे व्यवस्थित दिसत आहेत. काय अडचण आलेली नाही. मशीन व्यवस्थित चालते का? व्यवस्थित चालते. बरं. किती उमेदवारांना मतदान केलं आपण? 2 शिक्के मारले. बीपचा आवाज आला पूर्ण. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं सहकार्याची भूमिका बऱ्यापैकी आहे का? नक्की आहे. आणि आपण दुर्दैवच गावचे रहिवासी आहात. पंचायत समिती गण आणि झेडपी गटासाठी आपण मतदान केलेलं आहे. काय सांगाल इतर मतदारांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्या देऊन मतदान करावं. ठीक आहे. प्लीज. नमस्कार. दुर्दैव या ठिकाणी आपण मतदानाचं काम सकाळपासून चांगल्या गतीनं सुरू आहे. या ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. तरुण वर्ग, महिला वर्ग सकाळी आपलं घरचं काम आटोपून मतदानासाठी चांगल्या संख्येने बाहेर पडलेले आहेत. या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मतदान अधिकारी जो स्टाफ आहे त्यांचंही चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळतंय. आणि याच पद्धतीनं जर कामकाज चालू राहिलं तर चांगल्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला दिसेल असा अंदाज आहे. एकंदरीत किती टक्केवारी इकडे आपल्याला होईल असा अंदाज आहे? जवळपास 65 ते 70% मतदान होईल या आत्ताच्या गतीवरून दिसतंय. ठीक. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. या दुर्दैव मतदान केंद्रावरती सकाळच्या परी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान होताना दिसतंय. काय सांगाल लोकांना, काय संदेश देऊ इच्छित आपण? लोकांना एकच संदेश आहे की महाराष्ट्राचं हे मिनी मंत्रालय, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या इलेक्शनमध्ये लोकांनी घरातून बाहेर पडून 100% मतदान कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. विकसित भारतासाठी खरी जर गरज असेल तर ह्या ग्रामीण भागाची गरज आहे. आणि आता हे 8 वर्षानंतर इलेक्शन होत आहे. प्रशासकच 3 वर्ष होते. त्यामुळं आता खरं लोकाभिमुख कारभार करण्यासाठी पंचायत समितीचा उमेदवार आणि जिल्हा परिषदचे उमेदवार हे आता निवडून देणे गरजेचं आहे की जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या योजना सर्व हे आपले निवडून दिलेले उमेदवार पूर्ण करतील. त्यासाठी लोकांनी बाहेर पडून ग्रामीण भागासाठी मतदान करणे अतिशय जरुरी आहे. आज दुर्दैव गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मतदान करून घेत आहे. अंदाजे किती टक्केवारी मतदानाची इकडे अपेक्षित आहे आपल्याला? दुर्दैव गावामध्ये अंदाजे 70 ते 75% मतदान होण्याच्या शक्यता आहे. नक्की मतदान 75% होतं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला. आणि तालुक्यातील जनतेला अजून वेगळा काही संदेश देऊ इच्छिता का? तालुक्यातील जनतेला एकच आता संदेश आहे की फलटण तालुक्यामध्ये विकासाला लोकांनी मतदान करावं. विकास हे चिन्ह डोक्यात ठेवून आपला तालुक्यात कोण विकास करते त्या विकासालाच लोकांनी प्राधान्य द्यावं अशी आमची एक मतदार म्हणून लोकांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद साहेब. थँक्यू. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे. नेमकी काय प्रक्रिया आणि कसं आहे नवीन येणाऱ्या मतदारांना काय सांगाल? बोला. हां. नेमकी मतदानाची प्रक्रिया विडणीमध्ये कशी पार पडते आहे? शांततेत व्यवस्थित पार पडते. आतापर्यंत किती लोकांनी मतदान केलं? 20% पर्यंत मतदान होत आले. बरं. अपेक्षित मतदानाची टक्केवारी विडणीमध्ये किती आहे? 80-85 पर्यंत दरवेळेला जातं मतदान. अच्छा. 80 ते 85% जातं. काय आहे सर्वाधिक मतदानाचा टक्का जो आहे तो विडणीमध्ये जास्तीत जास्त मतदान का होतं ह्याची काही कारणं आहेत का? सदरचं गाव हा राजकारणामध्ये तालुक्यामध्ये अग्रेसर असल्यामुळं, राजकीय स्टंटमध्ये जास्त असल्यामुळे त्यामुळे मतदानाला लोक साथ देतात, मतदान करून घेतात. बरं. या निवडणुकीमध्ये जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर ही निवडणूक होते. लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा येतात? लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? जी कामं पूर्वी झाली विकास कामं जास्त लोकांनी भर दिलेला आहे. ही निवडणुकीमध्ये मतदान जे होणार आहे ते विकासाच्याच मुद्द्यावरती होणार आहे. निश्चितपणे विडणीमध्ये जात धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त विकासावरतीच. विडणीमध्ये जे मतदान होणार आहे की तकसिमी ह्याला नाही, विकासाला लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे. हे तकसिमी वगैरे लोकांनी गुंडळून ठेवली. फक्त विकासासाठी लोक मतदान करतात. आज विडणी गावचा
20-25 वर्ष विकास झाला नाही. कारण जे आपलं मतदान आहे लोकांना बोलवून लोकांना मतदान करावं. आज लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण जर मतदान जर बोलवलं तर त्या लोकांना विकासाच्या बाबतीत बाकीच्या कामाच्या बाबतीत काही होत नसल्याने जास्तीत जास्त लोकांचं कसं मतदान करून घेता येईल व त्यांना मतदानाला प्रवृत्त कसा करता येईल आणि विकासाच्या कामं बळजून त्यांना मतदानाला आणता येईल ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. प्रमुख असते आपण पाहताय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची जे मतदानाचा जो उत्साह आहे तो विडणी पंचायत समिती गण आणि विडणी जिल्हा परिषद गटमध्ये अतिशय उत्साहानं लोक मतदान करते. आपल्यासोबत बोलण्यासाठी लोकनियुक्त सरपंच श्री माननीय सागर आबा साहेब आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. काय कसं बघताय याच्याकडे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जसा आपल्या सरपंचच्या पदाच्या वेळेस होता त्यापेक्षा जास्त उत्साह लोकशाहीच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कसं बघताय याच्याकडे? नक्कीच शासनाच्या वतीनं तसंच निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्या काही उपाययोजना या ठिकाणी किंवा जी काही जनजागृती करण्यात येते ती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये 100% या ठिकाणी गावामध्ये तसंच तालुक्यामध्ये सगळीकडेच मतदार जनजागृती केल्यामुळे आज हा प्रतिसाद लोकांच्या मधून आपल्याला दिसतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर तालुक्याच्या राजकारणामध्ये विडणीचं एक वेगळं स्थान आहे. विडणी हा जो गट आणि गण आहे तो संवेदनशील मानला जातो आणि एकंदरीत सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी विडणीमध्येच का होते याची काही विशिष्ट कारणं आहेत का? तुम्ही जर बघायला गेला तर नोकरवर्ग कमी आमच्या विडणी गावामध्ये आणि शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळं बाहेरगावी असणारं जे मतदान आहे जी मतदानाची संख्या आहे ती आमच्या विडणी गावामध्ये फार कमी आहे, अगदी मोजकी आहे. त्याच्यामुळं जे मतदान आहे ते पूर्ण गावात असल्यामुळं मतदाना दिवशी मतदानाचा टक्का किंवा आकडेवारी 100% विडणी गावाची तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नाही. हा टक्का आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेस आपण लोकनियुक्त सरपंचपदी निवड केली गेली त्यानंतर एक विकासाचा जो झपाटा तुम्ही लावला आणि एकंदरीत गावामध्ये जातीपातीचं राजकारण गटातटाचं राजकारण हे कमी झाल्याचं चित्र आहे. आणि मी बोलत नाही, हे तालुक्यामध्ये जनता बोलली जाते. विडणीचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण राज्यभरामध्ये राबवला जातो अशा पद्धतीची भावना अनेक ठिकाणी आहे. 100% आहे. आणि तुम्ही जसं बघताय तुम्ही गावातीलच आहात, तुम्ही एक निर्भीड पत्रकार आहात आणि तुम्ही निपक्षपाती पत्रकार आहात. तुम्हाला कोणत्याही पक्षाचं देणं घेणं नाही आहे किंवा कोणत्याही तुम्हाला राजकारणी व्यक्तीशी देणं घेणं नाही. परंतु तुम्ही आत्ता जो शब्द वापरला की जातीपातीचं राजकारण आमच्या विडणीमध्ये आता आपल्या विडणीमध्ये संपलेलं आहे. जो 3 वर्षामध्ये लोकांनी विकास बघितलेला आहे त्या 3 वर्षामध्ये लोकांना आपल्या मताची किंमत कळालेली समजते. त्याच्यामुळे या इलेक्शनला देखील लोक त्या प्रत्येक जे मतदान करत आहेत त्या प्रत्येक लोकांच्या मताची किंमत या इलेक्शनमधून येणाऱ्या काळामध्ये विकासातून त्यांना नक्की दिसणार आहे. त्याच्यामुळे हा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसतो. एकंदरीत जर पाहायला गेलं मी मतदारांना आव्हान करू इच्छितो की आपण जे मत देता हे लोकशाही प्रक्रियेची अतिशय महत्त्वाची घटना असते आणि ह्या घटनेकडे पाहताना तुम्ही आल्यानंतर जो झालेला बदल आहे लोकांची सकारात्मक भावना लोकशाहीबद्दल जो विश्वास आहे तो वाढलेला आहे आणि ह्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न केले मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडे. विशेष प्रयत्न खूप सारे प्रयत्न 3 वर्षामध्ये खूप सारे शेवटच्या घटकापर्यंत केलेली कामं असतील ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. नुसतेच लाईट पाणी रोड याच्या पलीकडं जाऊन जे गोरगरिबी जनता आहे त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात. आपली लाडकी बहिणी योजनेची KYC असेल, रेशनिंग कार्डचा विषय असेल, पंडित दीनदयाल उपाध्यायमधून घरकुलासाठी जागा खरेदीसाठी घेतलेले पैसे असतील, दिलेली मदत असेल किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं मंजूर घरकुलं किती आपण करून आणतो तो विषय असेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. नुसतं रस्ते लाईट पाणी हा विषय नसतो.
मूलभूत गरजा काय आहेत लोकांच्या बाकी सगळ्या त्या पण गोष्टींकडे आपण या ठिकाणी लक्ष देतो. उमेदवार देताना सुद्धा तुम्ही एक थोडंसं मला जाणवलं की आपण एक सामाजिक ऐक्य जपणारा समाजामध्ये तरुणांमध्ये असं लोकप्रिय उमेदवार निवडला आणि हा उमेदवार निवडताना ही जी तुम्ही काळजी घेतली त्याचंच हे मतामध्ये रूपांतर होतंय का असं काही तुमच्या मनात आहे का? 100% आहे. उमेदवार हा काही आत्ता 3 वर्षातला नाही आहे, सदस्य झाला आहे आणि तो 3 वर्षात एवढा परिचित झाला आहे लोकांना असं नाही आहे. गेली 12-13 वर्षापासून उमेदवाराचं काम आहे गावामध्ये, सामाजिक कार्य आहे, निपक्षपातीपणे जातपात न मानणारा उमेदवार आहे आणि त्याच्या पुढं जाऊन काहीही पाठीमागं बॅकग्राऊंड नसताना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे 12-13 वर्ष त्या कामाची पोचपावती विडणीकर यावेळी नक्की त्यांना देतील. तालुक्यामध्ये विडणीचं जो इमेज आहे तो तुम्ही तयार केला अलीकडच्या काळामध्ये आणि विडणीचं जे राजकारण आहे ते त्याच्यामध्ये खूप प्रतिष्ठित राजकारण मानलं जातं. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पूर्ण तालुक्यातल्या नव्हे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला नेमका काय संदेश देऊ इच्छाल तुम्ही? संदेश एवढाच देईन की आज फलटण तालुका आमचा बघतोय ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरनं एक आव्हानात्मक विकास आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो. जे आम्ही लोकांना आश्वासनं दिली होती किंवा जो जाहीरनामा होता आमचा ग्रामपंचायत इलेक्शन जाहीरनामा त्या जाहीरनाम्याच्या पलीकडं जाऊन विडणी ग्रामपंचायत एक तालुक्यातलं मॉडेल गाव म्हणून नावारूपास येतं. येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शननंतरनं तालुक्यातली सगळी गावं विडणीप्रमाणे किंवा विडणीच्या पुढं आणखी न्यायची असतील तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार योग्य त्या उमेदवाराला देऊन आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 100% हातभार लावायचा. तर हे होते लोकनियुक्त सरपंच ज्यांनी लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो प्रत्येक नागरिकाला हा ठाम ठेवून येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच प्रक्रियेच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करायचा याबद्दल एक अतिशय चांगला संदेश दिलेला आहे. आपण आपल्या या निवडणूक प्रक्रियेत लोकांना मतदारांना इथपर्यंत आणायचं आहे त्यांचं मतदान करून घ्यायचं आहे त्यातून आमच्याशी बोलत त्याबद्दल आभार. थँक्यू. माझं नाही. नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या विडणी मतदान केंद्रावरती आपण आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी माझे तंटामुक्ती अध्यक्ष श्री सोपन काका नारावे हे ननावरे साहेब हे या पंचक्रोशीतील अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी व्यक्तिमत्व आपल्यासोबत बोलण्यासाठी. नमस्कार काका. नमस्कार. एकंदरीत जर बघितलं आपण तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्याचं मतदान पार पडते आपल्या गावामध्ये आणि गेले कित्येक वर्ष आपण गावासाठी अहोरात्र झटत असता गावाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी तंटे सोडवण्यासाठी विशेषतः आपण काम केलेलं आहे. घराघरातील गटागटातील तंटे जे आहेत ते तुमच्या माध्यमातून सोडवले गेले. तुम्ही माझी तंटामुक्ती अध्यक्ष होता. कसं बघताय ह्या निवडणुकीकडे आता? आत्ताच्या निवडणुकीत मी सकाळी 7:30 वाजता इथं हजर झालो. संपूर्ण 6-7 ग्रुपला राऊंड मारला. सगळी शासनाची यंत्रणा इतकी सुसज्ज आहे की कुठेही अडचण नाही. अगदी 100 फुटाच्या बाहेर जी आपली रेषा आहे त्याच्या बाहेरच सगळं वातावरण ठेवलेलं आहे आणि मतदान अगदी व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. कोणाचीही तकलीफ कोणाला नाही. सगळं पद्धतशीर चालू आहे. तुम्ही या वयातही एवढं बारीक लक्ष जे घालता प्रशासनावरती तुमची नजर आहे. प्रशासन कसं काम करत आहे, लोकनियुक्त सरपंच कसे काम करताय, विरोधी गट कसे काम करताय, हा जो तुमचा समन्वय आहे सगळ्यांचा समन्वय तुम्ही साधून घेत असता. एवढं बारीक लक्ष ह्या वयात तुम्ही देता. मग नेमकं म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल की ही जी सवय आहे हे तुम्ही केव्हापासून सुरुवात केली, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये हे कधीपासून तुम्ही सुरुवात केली? आता तसं जर पाहिलं तर मला सरासरी 1985 साली मी पंचायतीला निवडून आलो आणि ती माझे आमदार चिमणराव कदम यांच्या नेतृत्वाखाली मला जी सवय लागली शिस्त म्हणजे काय असतं की कुठलाही अधिकारी कुठलाही मतदार सगळ्यांना व्यवस्थित वागणूक देणार आणि त्याच्यामुळं जे परत मी तंटामुक्ती अध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही पार्ट्यांना दोन्ही बाजूला समोरून निर्णय देत होतो. त्यातून जी सवय लागली की बाबा शिस्त म्हणजे एक शिस्त चाललं पाहिजे, कोणालाही अधिकार नाही की अतिक्रमण करायचं आणि त्यातून मला ही सवय लागली. एकंदरीत गावामध्ये तुम्ही गेले कित्येक वर्ष जे राजकारण म्हणजे संवेदनशील विडणी गट आहे गण आहे ह्या गावाला तुम्ही शिस्त लावण्याचं काम केलं, लोकांचे तंटे सोडवण्याचं काम केलं. आता ही नवीन पिढी जी येते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ह्यांना नेमकं काय सांगाल तुम्ही? आता त्यांना सतत आपण संवर्धन करीत असतो की बाबा ही पाठीमागची रूढ आलेली आहे तसे व्यवस्थित आपलं
मार्गदर्शन झालं पाहिजे, कोणाला अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आणि कोणालाही आपल्यापासून त्रास होता कामा नये. अशा पद्धतीने त्या नवीन युवकांना मी सहकार्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने चालू आहे. त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन चाललेलं आहे. आता हे जे मतदान होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हां. गावातले 2 उमेदवार आहेत, हो, तरीसुद्धा गावामध्ये शांततापूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनाचं काम चाललेलं आहे आणि ह्या पाठीमागे तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची वाटते मला. अगदी हां, आणि हा जो आदर्श आहे इतर गावांनी निश्चित घेतला पाहिजे आणि इतर गावांना नेमकं तुम्ही काय सांगाल त्यासाठी की कसं आणि काय करावं? असं इतर गावांना सुद्धा आमची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यांना दाखवून दिलेली की बाबा अशा पद्धतीने तुम्ही चालला, भांडणं करून ह्यातून उपयोग नाही. गोळी खेळीमेळीत हे राजकारण करायचं. त्याला कुणाचाही गट होऊ, शेवटी ज्याचं काम असेल त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन मिळत असेल त्याला त्या नियमाने मार्गदर्शन होणार आणि व्यवस्थित चालणार. अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगताय की योग्य दिशेनं जर आपण गेलो, लोकशाही पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पाडली, उमेदवार निवडी झाल्या तर विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येतं. आता ज्येष्ठ तुमच्या वयाचे सुद्धा अनेक लोक आहेत, परंतु राजकारणामध्ये आपण बघत असतो की त्यांच्या मानसिकता वेगळ्या पद्धतीच्या असतात. तुम्ही ह्या वयामध्ये तुमची मानसिकता स्थिर करण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीनं आपण हे जीवन जगण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, लोकांना काय सांगाल? आता ह्याच्यात कसं आहे की थोडंसं माणसाने आपल्या तब्येतीची महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे आणि शेजारी कसा माणूस चालतो त्याला सुद्धा आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे. बाबा अशा पद्धतीने चाला, व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आपल्या पुढची कामं करू. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित चालणार. धन्यवाद काका. आपण या मतदान प्रक्रियेमध्ये लोकांना चांगल्या पद्धतीने सांगितलं की नेमकं कशा आणि काय पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, इतरांना दिशा कशी दिली पाहिजे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये शांततेच्या मार्गाने विकास होऊ शकतो याचं एक आदर्श उदाहरण आपण कुठली गावामध्ये नेहमीच घालून देता आणि आजूबाजूच्याही लोकांनाही आपण सांगितलेले. आभार आहे. धन्यवाद. मागून घ्या. नमस्कार. आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या विडणी गट आणि गण या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज एकंदरीत जर बघितलं तर विडणी हा संवेदनशील जो गट आणि गण आहे याचं राजकारण नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये केंद्रस्थानी असतं आणि त्या केंद्रस्थानी असणारे नेहमीच विडणीच्या राजकारणातल्या केंद्रस्थानी असणारे डॉक्टर बाळासाहेब शेंद्रे डॉक्टर आहेत आपल्यासोबत. त्यांच्याशी आपण बोलतोय. नमस्कार. कसं बघताय या निवडणुकीकडे आता आपण? आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आणि प्रचाराची यंत्रणा संपूर्ण व्यवस्थित राबवली आणि आज मतदान होतं आहे आणि आपण पाहत असाल मतदानाला किती रांगा लागलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे विडणीमध्ये साधारण 80% वर मतदान जाईल आणि आताच्यापर्यंतच्या राजकारणामध्ये विडणी ज्या बाजूला झुकेल त्या बाजूला फलटण तालुक्याचं राजकारण असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे यावेळेस विडणीमध्ये काहीही अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रचार करून आज या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मला अशी 100% खात्री आहे की या विडणी गाण्यामध्ये आमचे दोन्ही उमेदवार 100% विजय होते. एकंदरीत आपलं वर्चस्व जर पाहिलं तर गेले 30 वर्ष विडणीच्या राजकारणामध्ये आपण वर्चस्व आहे तुमचं. अलीकडच्या काळामध्ये जरी बदल झाले असले तरीसुद्धा अटीतटीची लढत यंदाही आपल्याला पाहायला मिळते आणि हे कुणीही नाकारू शकत नाही की लोकशाही प्रक्रियेमध्ये तुमची जी भूमिका आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची असते. नेमकं कसं करता आहे तुम्ही? कसं आहे, पहिल्यापासून एक आम्हाला वयोवृद्ध लोकांनी एक शिकवण दिलेली आहे. जे काय करायचं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे कुठेही गडबड गोंधळ न करता आपल्याला प्रेमाने माणसं जिंकायची असतात. कुठंतरी दहशत वगैरे करून माणसं जिंकायची नसतात.
त्यामुळे आम्ही गेले 30 वर्ष ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या माध्यमातून आम्ही विडणीमध्ये फार मोठा विकास केलेला आहे. थोडीशी मध्यंतरी आमच्याच कार्यकर्त्याकडून काहीतरी चूक झाली आणि त्याच्यामुळं काहीतरी वेगळी एक सत्ता इथे स्थापन झाली आणि गेल्या 3 वर्षामध्ये जे काय झालेलं आहे त्या पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता 3 वर्षानंतर विडणी गावाला नक्की 100% बदल होणार आहे आम्हाला खात्री आहे. आता हे जे मतदान टक्का वाढतोय अलीकडच्या काळामध्ये, हा टक्का नेमकं कशामुळे वाढतोय? कसं आहे, अलीकडं राजकारणामध्ये नाही म्हटलं तरी दृष्टी निर्माण झालेले आणि कोण मोठा कोण लहान या दृष्टीनं सर्वच मतदार हे बाहेर पडतात. खरं काय खोटं काय हे आता या मतदारपेठेतून आपल्याला निदर्शनास येईल. तालुक्यातल्या जनतेला मतदान नेमकं कसं करावं? मतदान प्रक्रियेमध्ये EVMचा वापर आता आपल्याकडे होतो. पहिले बॅलेट पेपरवरती होत होतं. EVM मशीनवरती मतदान करताना नेमकं कसं आणि काय करावं? खरं आहे, EVM मशीन आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेले EVM मशीनची काय अडचण नाही. फक्त थोडंसं आळाने जे महिला असतात किंवा पुरुष असतात त्याने मतदान करायला फार मोठी अडचण होती. तर आमचं उदाहरण आहे, आमचे 2 धनुष्यबाणाचे आणि आम्ही त्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे. तरी एक आळाने माणसं वगैरे चुका करतात, त्यामुळे थोडासा नाही म्हणलं तरी फरक पडतो. त्यामुळे भविष्यामध्ये खरं हे एकतर ज्ञान सगळ्यांना गेलं पाहिजे आणि आमच्या पद्धतीने देतो आहे, नाही तर बॅलेट पेपर सगळ्यात उत्तम. धन्यवाद. आपण या एकंदरीत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप गडबड आहे. मतदानाला इथपर्यंत पोहोचवणं, त्यांच्याकडून मतदान करून घेणं अपेक्षित असतं. त्यातून आम्हाला आपण वेळ दिला त्याबद्दल आभार. नमस्कार, मी प्रमोद सस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मतदानाचा दिवस आहे. विडणी गट आणि गण यामध्ये आपण आता आहोत. उत्तरेश्वर हायस्कूल विडणी या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी माजिरी पुनर्वसन सरपंच ज्ञानेश्वर ढेगे साहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती विडणी गट आणि गण जो आहे तो अतिशय संवेदनशील मानला जातो आहे आणि त्यातही आपण पुनर्वसन गावाचं प्रतिनिधित्व करताय. कसं बघताय निवडणुकीकडं? निवडणूक अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात होत असते दरवर्षी. आम्ही गेली 25 वर्ष या ठिकाणी पुनर्वसित गावात दिसतो आणि अतिशय संवेदनशील हा गट आहे, गण आहे. पूर्ण बागायत पट्टा असल्यामुळं सक्षम लोक आहेत, शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी पण चांगल्या प्रमाणात होते आणि बागायत पट्टा असल्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करतात. आमच्याही पुनर्वसन माजेरीचे सर्व ग्रामस्थ, महिला आणि मतदार सर्व स्वयंस्फूर्तीनं या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतात. अतिशय खेळमेळीच्या वातावरणात मतदान या ठिकाणी पार पडते. विडणी गट आणि गणामध्ये नेहमीच मतदानाचा टक्का अलीकडच्या काळामध्ये वाढलेला दिसतो आणि या पाठीमागं सुशिक्षित वर्ग आपण सांगताय, परंतु लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास जो वाढलेला आहे की मतदान केल्यानंतरच विकास होऊ शकतो, ही कितपत सत्य आहे? त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की मतदान केलंच पाहिजे. लोकांना त्याचं महत्त्व आता कळायला लागलं आहे की विकासाला आपल्याला साथ द्यायची असेल, चांगले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी जर पुढे पाठवायचे असतील, सुशिक्षित मतदार आणि सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार असतील तर मतदानाचा टक्का नेहमीच वाढलेला असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षसुद्धा आता मोठ्या प्रमाणात तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. होल्डिंगच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर माध्यमातून सर्व मतदारांना शक्य तेवढे मतदान कसं मोठ्या प्रमाणात होईल याची दक्षता सर्व राजकीय पक्ष घेत आहेत असं दिसतंय. या ठिकाणी आपल्या पाठीमागे बघतोय आपण की फलटणचे जे पोलीस निरीक्षक आहेत थांबे साहेब आणि त्यांच्यासोबत खूप मोठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. अशी काही म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची किंवा लोकशाही प्रक्रियेला कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी घटना किंवा अशी काही गंभीर परिस्थिती या ठिकाणी असू शकते का किंवा आहे का? विडणी गण आणि गट हा संवेदनशील गट आणि गण मानला जातो कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही राजकीय पक्ष, अनेक राजकीय पक्ष, मोठे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी या गणामध्ये आणि गटामध्ये आहेत. त्यामुळं इथं अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी
असतोच आणि आत्तासुद्धा आपल्याला दिसतोय. कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदानाला गालबोट लागू नये अशी प्रशासन म्हणून दक्षता घेतलेली दिसते. निश्चितपणे संवेदनशील गट आहे, मतदानाचा टक्का जास्त आहे, सुशिक्षित वर्ग आहे आणि सर्वात महत्त्वाचं वेगळी गावाचं जे राजकारण आहे त्या राजकारणावरती तालुक्याचं राजकारण अवलंबून असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की प्रशासन एवढी काळजी घेते. तालुक्यातील जनतेला अजून काही संदेश देऊ इच्छिता का तुम्ही? निश्चितपणे हे अतिसंवेदनशील गाव आहे, त्यामुळं याप्रमाणे प्रशासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि सगळी दक्षता घेतलेली आहे. मला वाटतं मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आणि सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घ्यावा. तालुक्यातल्या सर्वच लोकांनी मतदारांनी आपापलं मतं या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं नोंदवावं आणि या लोकशाहीचा उत्सव आहे, हा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना जो मतदानाचा अधिकार दिला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक अधिकार आपल्याला दिलेला आहे. हा अधिकार आपल्यापूर्वी नव्हता, स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याला हा अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्या सर्वांवर आहे लोकशाहीवर, की त्यांनी आपल्या सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित सर्वांना हा अधिकार दिला आहे आणि त्याचा वापर आपण करावा अशीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो. धन्यवाद. आपण साहेब या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी आहे, गावाची मतदान करून घ्यायचं आहे, त्यातून सुद्धा तुम्ही आमच्यासोबत वेळ काढून बोललेला आहे, त्याबद्दल आभार. धन्यवाद. तुम्ही प्रमुख सस्ते जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गण यासाठी आज मतदान पार पडत आहे. आपण आज या पिंपळत गावामध्ये जिथे मतदान पार पडलेलं आहे त्या मतदान केलेल्या नागरिकांशी बोलणार आहोत. नमस्कार साहेब, काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय भगत. आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आज मतदान केलेलं आहे, कसं वाटतंय आता? मतदान आपला हक्कच आहे ना, कारण मतदान हक्क आहे, तुम्ही बजावलेला आहे. कुठे केले मतदान? दाखवा जरा, ते असं दाखवा तिकडे जरा कॅमेरामध्ये. तुम्ही दाखवा ताई, तुम्ही ताई केलं का मतदान? या ठिकाणी आपल्यासोबत 2 माता भगिनी आहेत आणि हे बंधू आहेत ज्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही सांगताय आपला हक्क आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान केल्यानंतर हा तुमचं हक्क बजावल्यानंतर नेमकं काय तुम्हाला फायदा होऊ शकतो याचा? काय आता कोणी येईल ती म्हणजे आपली निवडून कुणी येऊ आणि पडू येऊ हा आपला विषय नाही. तुम्ही मतदान केलेलं आहे, लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, बरोबर ना? यातून नेमकं साध्य काय होणार आपलं? माझं आमचं कसं म्हणणं आहे, आपण नाही केलं तर आपण मयतमध्ये बंद. अच्छा, मग आम्ही मतदान केलं. मयत म्हणून आपण गंडे जातो. म्हणजे मतदान एक तर आपलं करायला पाहिजे. मतदानाचा हक्क नाही बजावला तर तुम्ही मयत असं मग जिवंतच नाही आपण म्हणा. जिवंतच नाही म्हणायचं. लोकशाही प्रक्रियेमध्ये थांबा गेला 2 मिनिटं बोला तुमच्याशी. या ताईंना घाई आपल्या, आपण तुमच्या अगोदर ह्यांच्याशी बोलूया. ताई, तुम्ही मतदान केलं, कसं वाटतंय? का केलं मतदान तुम्ही? निश्चितपणे. काय नाव आहे तुमचं? अच्छा, किती वेळा मतदान केलं असतं आपण? मतदान आहे तसं करते. बरं, एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे इथून पाठीमागे कितीतरी वेळा तुम्ही मतदान केलेलं आहे, त्यातून काही बदल होतो का? नाही, बदल होत नाही. निश्चितपणे कुठली एखादी योजना शासनाची तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही? एकही योजना नाही. गावाचा विकास झाला आहे का? झाला आहे. हे मतदानामुळे शक्य होतं. निश्चितपणे विकास होण्यासाठी आपल्याला मतदान करणं आवश्यक असतं. या मतामुळेच लोकप्रतिनिधींचे हात मजबूत होतात, शासनासाठी खर्च होतो, बरोबर ना? तुमच्यापर्यंत अजून एकही लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळतो का? नाही मिळत, हो का नाही? निश्चितपणे म्हणजे तुमच्यापर्यंत एकतरी योजना पोचलेली आहे शासनाची. मला वाटतं ह्या मतदानातून हे होतं. काय सांगाल शासनाला, की तुमची काय अपेक्षा आहेत शासनाकडनं मतदान केल्यानंतर? काय तुम्हाला हवं आहे, अजून काय सांगा? ठीक आहे, धन्यवाद. आपण बोलला आमच्याशी. काका, आता तुम्ही मतदान काहीच नको, ठीक आहे. आता हे मतदान तुम्ही केलेलं आहे ह्या प्रक्रियेमध्ये, तुम्ही व्यवसाय काय करता? शेती. हो, या. तर शेतीमध्ये नेमक्या काय अडचणी येतात तुम्हाला? लई अडचणी भरपूर अडचणी शेती म्हणजे आमची काय नाही, शेती नाही, मजुरी करावी लागते. किती शेती करता तुम्ही? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. काय उत्पादन घेतात? ऊस. दुसरं काय, ऊसाचा दर जो मिळतो त्यात समाधानी आहात का? समाधानी. खर्च जो आहे तुमच्या कुटुंबाचा भागून तेव्हा आता खर्च काय नसतं शेती विभागात, आपल्याला रोज काम करावं लागतं. कामच करावं लागतं. निश्चितपणे कामासाठी रोजगारासाठी कुठे जातात? गावातच जातात. ताईशी बोलतो. ताई, नमस्ते. काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय भगत. काय सांगाल, तुम्ही मतदान केलं, त्या मतदानानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही बोल.
परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यासाठी तुम्ही मतदान केलेलं आहे. काय अपेक्षा असते शासनाकडनं, तुमचा काय अपेक्षा आहे? लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला आहे तुम्हाला? निश्चितपणे आहे. काय हे लाडकी बहीणची योजना आहे ती महायुती सरकार, बरोबर, आणि महायुती सरकार अंतर्गतच दोन्ही उमेदवार आहेत. निश्चितपणे आता प्रश्न पडला आम्हाला मतदान कोणाला करायचं. मतदान केलं ऑलरेडी तुम्ही आता केलं, पण कुणाला त्याला केलं सांगायचं वाटलं असलं तरी वाटलं करायचं लागते. निश्चितपणे मतदानाचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे. बरोबर, ठीक आहे. मला वाटतं या ठिकाणी एवढं पुरेसं आहे. या ठिकाणी जे आपण बोलले जे बोलतायत, परंतु हा ग्रामीण भागातला जो मतदार आहे, हा मतदार न बोलणारा, कमी बोलणारा आणि कष्ट करणारा हा मतदार असतो. त्यांना कष्ट केल्याशिवाय आपला प्रपंच चालवणं, आपला जो रोजचा खर्च आहे तो भागवणं अवघड असतं. त्यामुळे त्यांना नेमकं काय बोलावं याचा कधीही ते विचार करत नाहीत. आपल्या अडचणी काय आहेत हे त्यांना माहिती नसतं आणि ह्या अडचणींना, त्यांच्या समस्यांना निश्चितपणे अधोरेखित करण्याकरता हा लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत हे जाणून घेण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद. गाडी